I'm glad you came, Mr. Shastri. तुमची बायको शुभ्राला का त्रास देते? तनिष्का माझी बायको होती, मिस्टर शास्त्री. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं विल बी जस्ट वेस्ट ऑफ टाइम. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिस्टर शास्त्रींच्या माध्यमातून मिळेलच. माध्यम? शुभ्रा माझी बायको आहे डॉक्टर. तुमच्यासाठी ती एक. कम ऑन मिस्टर शास्त्री, डू यू थिंक आय केअर लेस? पण आपल्या भेटीचा मुद्दा तो नाही आहे. मी तुम्हाला निरोप पाठवून इथे बोलावून घेतलं कारण आपल्या दोघांना मिळून एका प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. फक्त आपल्या दोघांना. अँड ॲज यू हॅड राईटली सेड, इथे मिस्टर शास्त्री आपली कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाहीत. कशाबद्दल बोलताय तुम्ही डॉक्टर? श्रीरंग रानडे आणि महादेव बद्दल. मिसेस शास्त्रींकडे असलेली विजन आपल्याकडे नाही. पण निदान तर्क वितर्क करून आपण एका लॉजिकल कन्क्लुजनला तरी येऊ शकतो मिस्टर शास्त्री. त्यासाठी आपल्याकडे काहीतरी माहिती असायला हवी डॉक्टर. आहे ना. त्या दोघांबद्दल बरीच माहिती आहे आपल्याकडे मिस्टर शास्त्री. पण त्या रात्री त्या बंद खोलीत महादेव आणि श्रीरंग यांच्यामध्ये काय डिस्कशन झालं हे आपल्याला कळण्यासाठी ही माहिती पुरेशी नाहीये. Okay. Then let's try and put it this way. Maybe आजही पुन्हा महादेव आहे, पुन्हा श्रीरंग आहे, आणि पुन्हा एक बंद खोली आहे. बोलावलं साहेब? एक माणूस आणि एक हत्यार कशासाठी पाहिजे अभिमानला? तो म्हणत होता कुणीतरी त्याला बिझनेस मध्ये नडतोय. कोण? नाही, ते काही बोलला नाही. पण मला वाटतं कदाचित तो विक्रांतसाठी. नाही नाही, विक्रांतसाठी तो हत्यार वगैरे. तू एक काम कर, त्या विक्रांतवर लक्ष ठेव जरा. त्या शास्त्राच्या पुरीबरोबर त्याचं काय सूत आहे, किती घट्ट आहे याची माहिती मला हवी आहे. बर. आणि त्या दिवट्याला दिलं नाहीस ना हत्यार तू? दिलंय साहेब. वेळ लागलाय का तुला? माकडाच्या हाती कोणी खोलीत देत असतं का? मी दिलं नसतं तर ते तो मिळवू शकला नसता असं तर नाही ना साहेब? घरात विड्या ओढेल म्हणून बाप बाहेर जाऊन विड्या आणून मुलाच्या हातात ठेवतो का? साहेब, काही बाप हल्ली तेही करतात. तुम्ही काही काळजी करू नका, काही विपरीत होणार नाही. मला इथं गॅसवर बसून मलाच सांगतो की काही काळजी करू नका. हा, लवकरात लवकर अभिमानकडून ते पिस्तूल मिळवलं पाहिजे. बरं. पण कोण आहे तो माणूस? आहे, विश्वासातला आहे.
माझ्या गावाकडचा आहे. ठीक आहे, त्याला मला येऊन भेटायला सांग. बरं. आणि विक्रांतचं लक्षात ठेव. ठीक आहे सर. येऊ. हां ये. कसा आहेस महादेव? खूप वर्ष झाली, सगळंच बदललंय. वाडा मात्र जसा होता तसाच आहे. माणसं गेली. अण्णा, भालचंद्रराव, भागीरथी, सदाशिव, वासंती, यमी मावशी, पार्वती. पार्वती कुठे गेली महादेव? घर सोडून गेली, तुला न सांगता. किती प्रेम करायचा तुम्ही एकमेकांवर. स्टॉप इट डॉक्टर. नो डॉक्टर, आय कॅन्ट डू दिस. वाय मिस्टर शास्त्री? या सगळ्याला काहीच अर्थ नाहीये. हे असे तर्क वितर्क लढवून आपण कुठलीही माहिती मिळवू नाही शकत. मला असं वाटतं हे. नो डॉक्टर, नो. मिस्टर शास्त्री, एखादी बायको आपलं घर सोडून का जात असेल? त्या दोघांमध्ये भांडण होतं म्हणून? और लेट मी गो वन स्टेप अहेड. त्या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी संशय निर्माण. डॉक्टर प्लीज. महादेव आजोबा पार्वती आजीच्या चारित्र्याबद्दल, त्यापेक्षा मग मी सोपान आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीवर कधी विश्वास ठेवीन? कुठली गोष्ट? अरे बाबा, तुझा महादेव दादा लई छंदीपंदी आणि खुशाल चेंडू होता. एक बाई होती आपल्या गावात, नवीन आलेली बाई, म्हणजे तसली बाई. तिनं महादेवाला आपल्या जाळ्यात ओढलं. कळलं ना तुला? सूत जुळलं होतं दोघांचं. येस मिस्टर शास्त्री, कदाचित हेच कारण असू शकेल. पार्वतीला महादेवच्या चारित्र्याबद्दल संशय येतो. ती घर सोडून निघून जाते. महादेव तिची समजूत काढण्यासाठी तिचा शोध घेतो.
पार्वतीला हे सगळं सहन होत नाही आणि मग ती आत्महत्या करते आणि तिचा जीव गेल्यामुळे महादेवची मती भ्रष्ट होते. असेल. एक मिनिट डॉक्टर. येस, हा विचार मी आधी का नाही केला? पार्वती आजीच्या मरणाबद्दल नेहमीच संदिग्धता होती. सगळ्यांनाच पार्वती आजी बेपत्ता झाली असं वाटत होते. पण पार्वती आजी परत येईल असा विश्वास महादेव आजोबांना होता तेव्हाही. आणि मे बी श्रीरंग रानडेंनी त्या रात्री महादेव आजोबांना हेच सांगितलं असेल की पार्वती आजी इज नो मोर. मे बी त्यांनी तिची डेड बॉडी पाहिली असेल. मे बी. मला नाही असं वाटत. कारण जर असं असतं तर श्रीरंग रानडेंनी ही गोष्ट तुमच्या आजोबांना आधी सांगितली असती. तुमच्याच म्हणण्याप्रमाणे महादेवला भेटायच्या आधी ते तुमच्या आजोबांना भेटले. काहीच बदललेलं नाही. सगळं आहे तसंच आहे. वरवर पाहता तरी तसंच आहे. So let's come to the earlier possibility. संशय. पार्वतीला महादेवच्या चारित्र्याबद्दल संशय. किंवा महादेवला पार्वतीच्या चारित्र्याबद्दल. डॉक्टर यू आर क्रॉसिंग लिमिट्स. तुम्ही ज्या व्यक्तींबद्दल बोलता आहात ती माझी माणसं आहेत. I'm sorry, Mr. Shastri, if I've hurt you in any way. But this is just a possibility. I'm sorry once again. बोला माऊली, आज पामराची आठवण कशी काय झाली? कलियुग आहे बाळा. हल्ली देव सुद्धा भक्ताच्या दर्शनासाठी आतुर होतात. बोल, काय काम आहे? अच्छा, म्हणजे कधी मी तुला कामाशिवाय फोन केलेलाच नाही असं म्हणायचं का तुला? परमेश्वर काका, तू उगाचच कुठलंही काम करत नाहीस मला माहिती आहे. बोल. आठवण आली तुझी, म्हटलं विचारपूस करावी. अरे मग विचार ना, जे काही विचारायचं आहे अगदी स्पष्टपणे विचार. हे बघ विक्रांत, तू जर असाच बोलणार असशील तर मी फोन. गंमत केली रे परमेश्वर काका. बोल. अभिमानशी भांडलास म्हणून या काकाला विसरलास?
हल्ली घराकडे पण चक्कर नाही. त्या शास्त्राच्या पोरीसाठी येऊन जाईन. काकूला म्हणा नक्की येऊन जाईन. बरेच दिवस झाले तिच्या हातची झुणका भाकर खाल्ली नाही. नक्की आहे. विषय टाळतोयस, पण दोस्तीत सगळे गैरसमज संपवायचे असतात. हा साहेब कसे आहेत? बरे आहेत. आणि तू? पांडुरंगाची कृपा बाबा. आणि काय? तुझ्या पांडुरंगाची अशीच थोडीशी कृपा माझ्यावर राहिली ना, सगळे गैरसमज पटकन दूर होतील बघ. ठीक आहे, अधूनमधून भेटत जा. हा ठेवू फोन. बाय. ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली. पार्वती कुठे गेली महादेव? घर सोडून गेली. तुला न सांगता किती प्रेम करायचं. एखादी बायको आपलं घर सोडून का जात असेल? त्या दोघांमध्ये भांडण होतं. त्या दोघांच्याही मनात एकमेकांविषयी संशय निर्माण. स्टॉप इट. अरे बाबा, तुझा महादेव दादा लई छंदीपंदी आणि खुशाल चेंडू होता. एक बाई होती आपल्या गावात, नवीन आलेली बाई, म्हणजे तसली बाई. तिनं महादेवाला आपल्या जळल्यात ओढलं. कळलं ना तुला? सूद जुळलं होतं दोघांचं. कदाचित हेच कारण असू शकेल. पार्वतीला महादेवच्या चारित्र्याबद्दल संशय येतो. ती घर सोडून निघून जाते. महादेव तिची समजूत काढण्यासाठी तिचा शोध घेतो. पार्वतीला हे सहन होत नाही आणि मग ती आत्महत्या करते. सोबत प्लीज स्पष्ट बोल. कसलं कुणाचं नातं? महादेव दादा आणि पार्वती वहिनीचं नातं. पार्वती कुठे गेली? लई छंदीपंदी आणि खुशाल चेंडू होता. महादेव दादा आदिनाथ, मी विक्रांत बोलतोय. विक्रांत भोसले. हाऊ डेअर यू. तुझी हिंमतच कशी झाली मला फोन करायची? लिसन आदिनाथ, एक मिनिट. तुझ्यासारख्या फालतू माणसाशी मला बोलायची इच्छाच नाही. आणखी एक, तू प्रियाला सुद्धा फोन करतोस ना? याद राख, पुन्हा तिला फोन करून त्रास दिलास तर. मी प्रियाला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाहीये. आणि तुझ्या वडिलांच्या बाबतीत जे काही झालं. शट अप. मी तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन मागितलं नाहीये. ती प्रिया एक मूर्ख आहे. तिने तुला मित्र मानला होता. थँक्स गॉड तिला तिच्या चुकीची जाणीव झाली. सो प्लीज लिव्ह हर अलोन. ओके? आदिनाथ, मला तुला, प्रियाला, तुझ्या घरच्या सगळ्यांनाच बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत. हवं तर मी तुझ्या घरी येऊन. डोंट इवन ट्राय इट. ओके?